तर गुलकंद केबल नेटवर्कवर सुद्धा एक गेम शो आता होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. गेम शोचं नाव तुमच्या नाटकाच्या जवळपास जाणार तुम्हाला वाटू शकतं, पण ते आमचं आहे. गेम शोचं नाव आहे फाजील डालडा सौजन्याने ऐशी तैशी. बघूयात काय घडतंय गेममध्ये. गुलकंद केबल नेटवर्कवरती मी आपल्या सगळ्यांचा लाडका टोस्ट अतिशय मनापासून स्वागत करतो या आपल्या लाडके कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे फाजील डालडा सौजन्याने ऐशी तैशी. असा एक गेम आपण या ठिकाणी आता खेळणार आहे आणि बघायचं की त्या खेळामध्ये काय घडणार आहे. जे काय स्पॉन्टेनियस निघेल ते आपलं, बाकीचं देवा. साधारणपणे आम्ही ह्याच नियमाने हा खेळ खेळत असतो. तर इथे काही भविष्य सांगणारे माणूस येत असतात. तर आता ह्या आयटमला बोलूया. या फाजील या. चंद्रविलास हे एक बरं असतं तुमचं. जोक निघू आल्यावर तरी माणसं असतात. ह्याच्यासाठी आपण तुमचं पेमेंट केलेलं आहे सर. तर जॉन अब्राहम सारखे केस असलेले चंद्रविलास फाजील यांचं मी मनापासून स्वागत करतो. चंद्रविलास फाजील हा अत्यंत मोठा माणूस अजिबात नाहीये. चंद्रविलास तुमचं मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला विनंती करतो प्लीज टेकवा बुड. तर गेमला आपण अरे वा क्या 1000चे सुट्टे मिळतील, फटके मिळतील. बसा. ती अजून नोट नाही भरली का? हा देऊ की. आणि ते लोकांनी सांगितलं नोटा पोस्टात एक्सचेंज करा. तुम्ही पोस्टाच्या पेटीत टाकत होता नोटा परवा दिवशी. कशाला इज्जत का असे मिळतात काय घरी येत नाही, पत्राने येणार आहेत का काय नोटा? हा तर चंद्रविलास फाजीलजी तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला फारच नॉलेज आहे ग्रह तारे यांच्याबद्दलचं. हाय देवाची कृपा. तर मला वाटतं की आपल्याकडे जी माणसं आलेली आहेत त्यांचं तुम्ही काही भविष्य सांगू शकता का त्या कार्डांवरून? हो सांगतो ना, मी लिहूनच आणलंय सर. अरे वा, म्हणजे आजही पाठांतर नाही. तात्काळ सेवा सर, पटकन एवढंच होऊ शकतं सर. असं आता वाचा. खतरनाक आणि अत्यंत त्यांचं याच्यामधलं अगाध ज्ञान. बापरे, आता तुम्हाला टेन्शन आलं असेल. नाही नाही मग मला आलं. आता मग मला आलंय. ह्याची रिहर्सल झाली आहे का? नाही ना. आता भीती म्हणून राहिली ना, सगळं देवावर सोडून. वा. केदार शिंदे सर बसलेले आहेत. सर नमस्कार. कॅमेरामॅन तिकडे घ्या. नमस्कार सर. केदार शिंदे सरांचं भविष्य ते दाखवतायत. बघू त्यांच्या कार्ड मध्ये काय येतं. केदार शिंदे यांचं भविष्य बघा. अरे बापरे, एक नटाचं नाव आहे. कोण आहे नट हा? बघा भाऊ जाधव. भाऊ जाधव. हो. असं कसं काय? काय ते त्यांच्या चित्रपटात म्हणा, नाटकात म्हणा, जाधव नावाचीच मंडळी घेतात. ओ, त्यांना स्टार करतात, सुपरस्टार करतात. ओके. म्हणून हा नवीन नट आलेला आहे भाऊ जाधव. अच्छा. यांना सर तुम्ही कधी स्टार करणार त्याची खूप वाट आहे. ओके, त्यांच्या भविष्यात तुम्ही आहेत भाऊ जाधव. भाऊ जाधव. अच्छा अच्छा. वा वा. शिव. हा कडक. म्हणजे पण ते ऑब्जेक्शन घेऊ शकले असते की नुसते जाधव नाहीत, म्हणजे बाकीचे पण आहेत, म्हणजे तुम्ही अंकुश चौधरीचं घ्या असं ते म्हणूच शकले असते. पण ह्याच्यावर पण आम्ही अभ्यास केला. आम्ही अंकुश चौधरीचं पॅन कार्ड चेक केलं तर त्याच्यावर अंकुश जाधव लिहिलेलं असं ते ॲक्च्युअलमध्ये सरकारी भाषेचं की जाधवच आहेत. आता काय करू शकत नाही. तर आता हे नंतरचं भविष्य आहे भरत जाधव यांचं भविष्य वा. ओ सौ भरत जाधव. सौ भरत जाधव मिसेसचा त्यांचा आलेला आहे फोटो. कसं काय बरं? भरत सर यांच्याकडे जरा जास्त लक्ष द्या तुम्ही सर.
का बरं असं म्हणलं बायकोकडे लक्ष द्या? कारण काय नाही, त्यांची चित्रपट बघा ना. हा वाचा. हे बघा, माझ्या नवऱ्याची बायको, हा. झक मारली बायको केली, चालू नवरा भोळी बायको, नवऱ्याची कमाल बायकोची धमाल, असे चित्रपट. हा हा तर मी म्हणतो वहिनीनंच घेऊन एक चित्रपट काढा. काय? मीच नवरा आणि माझी बायको. वा वा, छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता कोणाचं भविष्य आहे का? कार्ड तर संपली राव तुमच्याकडची. सरप्राईज आहे. ओ स्मिता गोंदकर यांच्या. ओ स्मिता गोंदकर यांच्यासाठी तुमच्या भविष्यात काय आलेलं आहे? त्यांनी खूप खूप असं मोठं गाणं फेमस केलेलं आहे. त्याच्यावरून काय भविष्य? पप्पी दे पारोला. अच्छा. तर माझी अशी इच्छा आहे, त्यांना कुणी पप्पीच देईना, एवढे त्या पप्पी मागतात, पप्पीच देईना. तर माझी अशी इच्छा आहे काय की मी त्यांना काय? थांबा ना, फॅमिली कार्यक्रम आहे. हा मग मी कुठं म्हणलं नाही, देतो ना. हा काय पप्पी आणलाय? द्या मग. हा देणार आहे. अच्छा कुठे? मला बरोबर माहिती. आणि मला यांना परित तेलिंग हा. यांचं भविष्य मी हात बघून सांगू शकतो. ओ माय गॉड, इथं खतरनाकच आहे नॉलेज त्यांचं. दाखवा. या. उद्या काय करते? भविष्य बघताय का काय करताय? बसा खाली. फाजिल, तुम्ही प्रायोजक आहे म्हणून मी काय बोलत नाही तुम्हाला. तर आता या ठिकाणी आणखीन एक गृहस्थांना मी आमंत्रित करणार आहे. खरं तर आपण सगळी शाळेत गेलेलो असतो आणि शाळेमध्ये आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं असतं. तर आमच्या या थुकरडवाड्यामध्ये एक गुरुजी आहेत, ते आता तुम्हाला भेटायला येतात आणि त्यांचं असं म्हणणं की सगळे माझेच विद्यार्थी आहेत बाबा. तर बघूयात गुरुजींचं काय म्हणणं. गुरुजी या. नमस्कार. नमस्कार. कसे आहे बुच्चे? हा मस्त. बरे आहे ना? मी मस्त. बरं आहे ना? तुमचा धंदा चालू आहे ना? या बसा ना. नवीन नोटा घेत जा आता. हा कोण आलं? बसा. अरे बापरे तुम्ही बाप. बसू अरे सगळे माझे विद्यार्थी आलेत. हा, तुमचेच विद्यार्थी. समोर पण बसलेत. अरे हा भरत. हो, भरत जाधव. भरत तुमचे विद्यार्थी आहेत? अरे, माझा विद्यार्थी आहे. काय भरत. सांग, हे तुमची सर आहेत का पण? हा भरत, हा केदार, हा यांनी नाव काढला. वा वा. शाळेतून. अच्छा. तेव्हाच मी ओळखलं हे मोठे होणार.